नमस्कार. मोडेम फाउंडेशन आणि थोते हॉस्पिटल अकोला महाराष्ट्र यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या या डायबिटीस एज्युकेशनच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या रविवारी आपण डायबिटीसचे जे कॉमन इन्व्हेस्टिगेशन्स डायग्नोसिस करता असतात त्याविषयी माहिती घेतली. त्या तपासण्या सगळ्या ठिकाणी अगदी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध असतात. या व्यतिरिक्त अजून काही तपासण्या आपल्याला करता येऊ शकतात जे आपल्याला या आजाराविषयी अजून जास्त खोलवर माहिती देऊ शकतात. आपण मागच्या वेळेला पाहिलेल्या तपासण्यांची आपण एकदा उजळणी करूया. जसं ब्लड शुगर फास्टिंग पोस्ट मील, HbA1c, किडनी फंक्शन टेस्ट, युरिन मायक्रोअल्ब्युमिन, मोनोफिलामेंट टेस्ट, थायरॉइड टेस्टिंग, ECG टेस्टिंग, ट्रेडमिल टेस्ट आणि सोनोग्राफी, लिपिड प्रोफाईल या सगळ्या टेस्टविषयी पाहिलं. या व्यतिरिक्त आपण अजून फास्टिंग इन्सुलिन सिक्रेशन टेस्ट करू शकतो. फास्टिंग इन्सुलिन लेवल्स आपल्याला त्या पेशंटच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स किती प्रमाणात असू शकेल, म्हणजे इन्सुलिनची कमतरता आहे की इन्सुलिन एक्सेसमध्ये आहे हे सांगतात. आणि फास्टिंग इन्सुलिन जर 10पेक्षा कमी असेल तर ते नॉर्मल असतं. फास्टिंग इन्सुलिन जर अगदी 2पेक्षा कमी असेल तर ते ॲबनॉर्मल असतं आणि ते जर 10पेक्षा जास्त असेल तरी ॲबनॉर्मल असतं. जेव्हा इन्सुलिन लेवल्स कमी असतात तेव्हा तो इन्सुलिन डेफिशियन्सीमुळे होणारा डायबिटीस असतो आणि इन्सुलिन लेवल्स जेव्हा जास्त असतात तेव्हा तो इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होणारा डायबिटीस असतो आणि याचा फरक ट्रीटमेंटमध्ये निश्चित पडतो. इन्सुलिन रेझिस्टन्स जिथे असतो तिथे गोळ्या काम करतात आणि इन्सुलिन डेफिशियन्सी जिथे असते तिथे इन्सुलिनचे इंजेक्शन्स द्यावे लागतात. डेफिशियन्सी आणि इन्सुलिन रेझिस्टन्स याच्याप्रमाणे डायबिटीसचे प्रकार पडतात. म्हणजे टाईप 1 डायबिटीस ज्याला म्हणतात तो असतो इन्सुलिन डेफिशियन्सीचा डायबिटीस, म्हणजे इन्सुलिन तयार होत नाही. असं आहे, इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियास नावाच्या अवयवात तयार होतं. हे पॅनक्रियास कुठे असतात तर आपल्या पोटामध्ये जठराच्या मागे असतात आणि या पॅनक्रियास नावाची जी ग्रंथी आहे ती इन्सुलिन तयार करते. त्याच्यामध्ये बीटा सेल्स नावाच्या सेल्स असतात. अल्फा बीटा अशा सेल्स असतात त्याच्यामध्ये. त्यातल्या बीटा सेल्स इन्सुलिन तयार करतात. इन्सुलिन जेव्हा कमी असतं तेव्हा तो असतो टाईप 1 डायबिटीस. मग इन्सुलिन जेव्हा एक्सेसमध्ये असतं त्यावेळेला तो असतो टाईप 2 डायबिटीस, म्हणजे पॅनक्रियास इन्सुलिन तयार करतात पण एखाद वेळेला ते इन्सुलिनची क्वालिटी ॲबनॉर्मल असू शकते, जे हेरिडिटरी असू शकतं, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर बरोबर नसतं किंवा त्याला रेझिस्टन्स असू शकतो जो आपल्या लाईफस्टाईलमुळे निर्माण झालेला असतो. म्हणजे एक्झरसाईज न करणं, जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाणं वगैरे यामुळे असतं. तर इन्सुलिन लेवल्स या महत्त्वाच्या असतात. त्यानंतर काही डायबिटीसविषयीचे अजून आपल्याला डिटेलमध्ये माहिती देणारे बाकी इन्व्हेस्टिगेशन्समध्ये सी पेप्टाईड लेवल्स असतात. हे सी पेप्टाईड काय असतं, इन्सुलिन जेव्हा तयार होतं तेव्हा त्याच्याबरोबर जेव्हा ॲबनॉर्मल इन्सुलिन किंवा नॉन फंक्शनल इन्सुलिन तयार होतं त्यावेळेला सी पेप्टाईड लेवल्स वाढलेल्या असू शकतात. तर सी पेप्टाईड लेवल्स जिथे इन्सुलिन डेफिशियन्सीचा डायबिटीस आहे तिथे कमी राहतील, जिथे इन्सुलिन रेझिस्टन्सचा डायबिटीस आहे तिथे जास्त राहतील. अजून कधी कधी इन्सुलिन रिलेटेड अँटीबॉडीज दिसून येऊ शकतात. टायरोसिन फॉस्फेट अँटीबॉडीज अशी बाकीच्याही अजून तपासण्या असू शकतात जे आपल्याला या आजाराविषयी डिटेलमध्ये इन्साईट देतात. तर हे झालं त्याच्या तपासण्यांविषयी. डायबिटीसचे प्रकार माहीत व्हायला मदत करणाऱ्या या तपासण्या. तर डायबिटीसचे प्रकार आत्ता आपण बोलण्याच्या ओघात पाहिलंच, टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. टाईप 1 म्हणजे इन्सुलिन डेफिशियन्सीचा डायबिटीस, टाईप 2 म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्सचा डायबिटीस. या व्यतिरिक्त अजून काही डायबिटीसचे प्रकार असतात का, तर हो, एक असतो जस्टेशनल डायबिटीस, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जो डायबिटीस होतो. बरं, हा प्रेग्नन्सीमध्ये होणारा जो डायबिटीस असतो तो डिलिव्हरी झाली की नॉर्मल होऊन जातो, म्हणजे नंतर मग डायबिटीस राहत नाही. परंतु प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा 3ऱ्या ट्रायमिस्टरमध्ये म्हणजे 7व्या-8व्या महिन्यापासून शुगर वाढायला सुरुवात होते तेव्हा त्याला प्रेग्नन्सी डायबिटीस म्हणतात.
काही स्त्रियांना सुरुवातीपासूनच असू शकतो पहिल्या 1-2 महिन्यात, पण मग त्यांचा रेग्युलर डायबेटीस असण्याची शक्यता जास्त असते. प्रेग्नन्सी रिलेटेड डायबेटीस जेव्हा असतो, ज्याला GDM म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये, तो गर्भारपणाच्या उत्तरार्धामध्ये दिसून येतो. आणि ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या स्त्रियांना गर्भारपणामध्ये साखर वाढते त्यांना पुढल्या आयुष्यामध्ये डायबिटीस होण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. आता ही गर्भारपणामध्ये साखर का वाढते, तर जे प्रेग्नन्सीचे हार्मोन्स असतात, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे सगळे स्टेरॉइड्ससारखे हार्मोन असतात आणि त्यामुळे ही साखर वाढते. त्या हार्मोन्समुळे साखर वाढते. एंडोक्रायनल डिसऑर्डर्स म्हणजे शरीरातल्या हार्मोनच्या इम्बॅलन्सेसमुळे सुद्धा शुगर वाढायला सुरुवात होऊ शकते. जसं आपल्या शरीरामध्ये स्टिरॉइड्स तयार करणाऱ्या ग्रंथी असतात, ॲड्रिनल नावाच्या. काही कारणाने स्टिरॉइड्सच्या सिंथेसिसमध्ये बिघाड उत्पन्न झाला आणि स्टिरॉइड्स जर एक्सेस प्रमाणामध्ये सिक्रेट व्हायला लागले तर त्यामुळे सुद्धा डायबिटीस होऊ शकतो. तसंच ग्रोथ हार्मोन नावाचं एक हार्मोन असतं, त्याचे जर डिसऑर्डर्स काही असले, त्या ग्रोथ हार्मोनच्या एक्सेसमुळे सुद्धा डायबिटीस होऊ शकतो. तर मग अशी जेव्हा क्लिनिकली शंका असते त्यावेळेला हे ग्रोथ हार्मोनच्या लेवल्स, स्टिरॉइडच्या लेवल्स, हे इतर इन्व्हेस्टिगेशन्स अशा पेशंट्सना करावे लागू शकतात. आता आपण टाईप 1 आणि टाईप 2 हे 2 मुख्य प्रकार आहेत हे पाहिलं. तर हा टाईप 1 हा जो प्रकार आहे आपण चर्चा केली की त्याच्यामध्ये इन्सुलिन डेफिशियन्सी असते आणि त्याचा वयोगट कोणता असतो, तर प्रामुख्याने 30च्या अगोदरचे पेशंट्स, 30पेक्षा कमी वय असणारे पेशंट या प्रकारात मोडतात. पण काही वेळेला असंही दिसून येतं की 40च्या पुढच्या लोकांना इन्सुलिनची गरज असते आणि काही 30च्या आतले डायबिटीस असतात, त्यांना गोळ्या चालू शकतात. तर असं ते ओव्हरलॅप पण होऊ शकतं. त्याच्यामुळे प्रामुख्याने 30च्या आतला डायबिटीस हा इन्सुलिन इंजेक्शनचा असतो, पण काही वेळेस त्यांना गोळ्या चालतात किंवा गोळ्यांची रिक्वायरमेंट असते. आता 40च्या पुढचा जेव्हा इन्सुलिनवरती अवलंबून असतो पेशंट, तेव्हा तो लेटंट ऑटोइम्यून डायबिटीस इन ॲडल्ट्स म्हणजे लाडा, LADA लाडा या नावाने ओळखला जातो. तर त्यांना 40च्या पुढचं असूनही गोळ्या नाही तर इंजेक्शन लागतात. असे ओव्हरलॅपिंग प्रकार पण असतात. म्हणजे आपण जे डायबिटीसचे प्रकार बघतोय त्याच्यामध्ये टाईप 1, टाईप 2, GDM म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस मेलाइटस, LADA लाडा, असे प्रकार त्याच्यामध्ये असतात. तर इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस जे असतात, मग ते आता 30च्या आधीचे असो किंवा ॲडल्ट ऑनसेट लेटंट ऑटोइम्यून ज्याला म्हटलं आपण, लाडा म्हटलं, तो डायबिटीस, या डायबिटीसमध्ये कीटो ॲसिडोसिस होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. कीटो ॲसिडोसिस म्हणजे साखरेपासून म्हणजे ग्लुकोजपासून शरीरात तयार होणारा कीटोन्स नावाचा जो पदार्थ असतो, त्याच्यामुळे शरीरामध्ये ॲसिडचं प्रमाण वाढणं, रक्तात ॲसिडिटी वाढणं, हे कीटो ॲसिडोसिस असतं. याच्याविषयी डिटेल आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत नंतर. आणि इन्सुलिन डेफिशियन्सी असणाऱ्या डायबिटीसमध्ये कीटो ॲसिडोसिस दिसून येतो आणि म्हणून मग युरिन कीटोन ही पण एक तपासणी डायबिटीसच्या पेशंटची आपल्याला करावी लागू शकते. मग जेव्हा कीटो ॲसिडोसिसचा पेशंट असतो तेव्हा त्याला ब्लड गॅस ॲनालिसिस पण करावे लागतात. तर अशा डायबिटीसच्या तपासण्या सगळ्या असतात. या सर्व इन्व्हेस्टिगेशन्समुळे आपल्याला डायबिटीस हा कोणत्या प्रकारचा आहे, त्याची तीव्रता किती आहे, त्याचे शरीरावर झालेले परिणाम काय काय आहेत, ते किती प्रमाणात आहे आणि ते पेशंटच्या क्वालिटी ऑफ लाईफला कसे अफेक्ट करतात याचा अंदाज येतो. आणि त्याप्रमाणे औषध योजना करून आपण पेशंटला बेटर क्वालिटी ऑफ लाईफ देण्याचा प्रयत्न करतो. हेतू हा की त्याला नॉर्मल आयुष्य जगता यावं, यासाठी हे सगळे ट्रीटमेंट आणि म्हणजे इन्व्हेस्टिगेशन्स असतात. डायबिटीसची ट्रीटमेंट ही केवळ औषधं आणि इंजेक्शन यावर अवलंबून राहू शकत नाही. आपल्या शरीरातली साखरेची पातळी नियंत्रित करणारे अन्य घटकही असतात. जसं एक्झरसाइज, तुम्ही काय खात आहे, किती वेळा खात आहे,
कोणत्या वेळेस खात आहात, तुमची मानसिक स्थिती कशी आहे, पुरेशी झोप विश्रांती होती आहे की नाही, या सगळ्यांमुळे साखरेची पातळीही प्रभावित होते. आणि म्हणून डायबेटीजची ट्रीटमेंट ही या सगळ्या गोष्टींवर गोळ्या औषधांव्यतिरिक्त अवलंबून असते. जेव्हा डायबेटीसची ट्रीटमेंट आपण करतो त्यावेळेला पेशंटची अपेक्षा काय असायला हवी, म्हणजे असं फक्त औषध आणि गोळ्या द्या आणि डायबेटीस कंट्रोल करा अशी अपेक्षा नको, तर डायबेटीसविषयी पूर्ण माहिती घेणे आणि त्याला अनुसरून सर्व बाजूंनी आपल्या आजाराचा विचार करून आपण डॉक्टरच्या मदतीने आपला डायबिटीस कंट्रोल करायचा असतो. आणि त्यासाठी तुम्हाला डायबिटीसविषयी पूर्ण शास्त्रीय माहिती आवश्यक आहे आणि म्हणून आपण हे सगळे व्हिडिओज करतो आहे. तर माझी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि आपण मधुमेहमुक्त भारताचं स्वप्न पाहूया आणि साकार करूया. नमस्कार.